आपण उपयोग केला पाहिजे. आपल्या आयुष्यात आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात येणाऱ्या संकटाच्या छाताडावर पाय ठेवून उभे राहण्याची ताकद ही फक्त त्या वाचनामध्येच असते. आणि आपल्या आयुष्यात कितीही मोठे संकट येते आणि आपल्याला त्यांच्यावरती मात करणे हे सुद्धा शिकलं पाहिजे. आणि यातूनच आपल्याला धैर्य प्राप्त होते. आणि धैर्याने जगणे म्हणजे दिगंबरतेचे पत्र पोस्टामध्ये टाकण्यासारखे नाही का? असे असू नये. माहिती तंत्रज्ञानाच्या आजच्या युगामध्ये लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण आज आपल्याला टीव्ही समोर किंवा मोबाईल समोर केंद्रित झालेले दिसतात. तासंतास टीव्ही समोर वेळ घालवणाऱ्या मोबाईल स्क्रीनवर व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टा, गेम्स अशा वेळ घालवणाऱ्या पिढीला आपण सांगायचे तरी कसे? या पिढीला समजावायचे तरी कसे? या पिढीला आपल्या स्वतःच्या उज्ज्वल भविष्याची काहीच काळजी नाही. या पिढीला सांगायचे तरी कसे? त्याचप्रमाणे गेल्या कोरोना महामारीमध्ये कॉलेज, शाळा, हायस्कूल सर्व काही बंद होते. तेव्हा विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी ही एक सुवर्ण संधी होती. त्या सुवर्ण संधीचा काही जणांनी उपयोग सुद्धा केला. म्हणजे त्या सुवर्ण संधीचा काही जणांनी फायदा सुद्धा घेतला आणि या सुवर्ण संधीचा काही जणांनी फायदाच घेतला नाही. याचा अर्थ त्या सुवर्ण संधीचा काही जणांनी फायदा घेतला फक्त तो म्हणजे टीव्ही बघण्यासाठी, मोबाईलवरती गेम्स खेळण्यासाठी. या अशा गोष्टींनी आपला काहीच फायदा होत नाही. शेवट आपलं मानसिक संतुलन बिघडतं, चिडचिडपणा होते, टेन्शन येतं. अशा साध्या कारणांमुळे आज मुले आपल्याला हत्या करताना दिसतात. ते म्हणजे आपण मोबाईल आणि टीव्हीच्या मुलं आपल्यामध्ये हे घडतं. आपल्याला जर मानसिक संतुलन आपलं सुधारायचं असेल तर आपल्याला आवश्यक आहे वाचनाची. कारण पुस्तकेही मानवाला जगायला शिकवतात आणि जर मानवाला जगायला शिकायचं असेल तर फक्त गरज आहे ती म्हणजे वाचनाची. आणि वाचन हे मानवाला जगायला शिकवते. परंतु या आजच्या पिढीला सांगायचं तरी कसं? या आजच्या पिढीला समजावायचं तरी कसं? वाचायला वेळ नाही, परंतु सिनेमातील गाणे फक्त तोंडपाठ आहे. शॉर्टकटचा काळ आहे. सिनेमातील गाणे तोंडपाठ आहे, पण बसायला प्रार्थना हे सुद्धा पाठ नाही. या आजच्या पिढीला सांगायचं तरी कसं? समजून आपण सर्वजण थकलोच आहोत. एवढंच नाही तर या पिढीला बघून असं म्हणावंसं वाटतं की या पिढीला बघून असं बोलावंसं वाटतं की झाली ओसाड कंटाळे हो कॅफे गजबजले हो, झाली ओसाड कंटाळे हो कॅफे गजबजले हो, आजचे तरुण सारे वाचनापासून दुरावले हो, वाचनापासून दुरावले हो. आणि याचा परिणाम म्हणून आपली संस्कृती व संस्कार यांच्या अजगता सुरुवात झाली. आजच्या मानवांना व तरुणांना पुन्हा एकदा सांगण्याची वेळ आली आहे की या मानवांना व तरुणांना पुन्हा एकदा सांगण्याची वेळ आली आहे की वाचायला. कारण पुस्तके ही मानवाला वाचायला शिकवतात आणि वाचल्याने मानवाचे मस्तक हे सुधारत असते. आणि सुधारलेले मस्तक कधीच कोणापुढे नतमस्तक होत नाही. आणि जर आपल्याला हे सुधारलेले मस्तक कोणापुढे जर नतमस्तक नाही करायचं असेल तर आपल्याला गरज आहे की फक्त आणि फक्त त्या वाचनाची. आणि वाचनामुळेच मानवाचे मस्तक सुधारते. आपल्याला जर आयुष्यात जर ताठमानेने जगायचे असेल तर ते उपयोग आहे आणि आपल्याला गरज आहे की फक्त वाचनाची. कारण वाचन हे आपल्याला ताठमानेने जगायला शिकवतं. त्याचप्रमाणे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे सुद्धा त्यांच्या घरची सुद्धा परिस्थिती अतिशय बिकट असतानाही ते आपल्या देशाचे सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञ बनले. सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञ बनले